मला कसं कनेक्ट होणार? हा कमेंट मध्ये सांगा, आवाज येतोय का रे? आवाज येतो का? कमेंट मध्ये सांगा. बघा बरं, आवाज येतोय का? कमेंट मध्ये यस नो काहीतरी बोला. ठीक आहे, चला हो का बघा, या ठिकाणी तुमचा तिसरा प्रकार जो आहे त्याच्यात काय काय घेतलं होतं थोडंसं मी समजावून सांगतो. आज कोणी जर नवीन असेल तर तुमच्या लक्षात आणून देतो की बाबा नेमकं आपलं काय काय चाललंय, कसं कसं चाललंय. पहिलं झालंय आपलं त्रिकोणी संख्या झाले, शॉर्टकट लिहितो, त्रिकोणी डायरेक्ट संख्या म्हणतो. त्याच्यानंतर दुसरं झालंय नैसर्गिक संख्या झालंय आपलं. तिसरं झालेलं आहे ते म्हणजे समसंख्या झालंय. चौथं चाललंय ते म्हणजे विषम संख्या. पाचवं असणारे वर्ग आणि सहावं असणारे घनसंख्या. हे मी पुढे, आणि ह्याला मी ए बी सी डी आणि ई असे मी नाव दिलेले आहेत. हा सेपरेट घटक झाला होता आपला, त्याच्यामुळे ह्याला कन्सिडर करू नका. तेव्हा हे असं आहे. मग ह्याच्यातलं आपलं नैसर्गिक संख्या संपलेला आहे. त्याच्यानंतर समसंख्या बी या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यानंतर सी विषम संख्या घ्यायचंय, आणि हो का इथं क्रमवार विषम संख्या असं दिलेलं आहे. आणि ह्यांच्या बेरजेबद्दल आपल्याला त्या ठिकाणी डिस्कस करायचे. पुन्हा वर्ग आणि पुन्हा घन आहे, ते आजचं आपलं टार्गेट असणार आहे. आपल्याला ह्याला कंप्लीट करून घ्यायचंय. बघा आता लक्ष द्या. आता या प्रश्नाचं उत्तर बघा, कमेंट मध्ये सांगितलं असेल. काय आलं उत्तर सांगा बरं कमेंट मध्ये. काय सोडवायचं बघा. आता याला कसं सोडवायचं बघा. 1 ते 12 पर्यंतच्या क्रमवार विषम संख्यांची बेरीज, क्रमवार विषम संख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज, बेरीज बरोबर. काय करायचं बघा आता, क्रमवार विषम संख्यांची बरोबर 1 ते किती म्हणले त्या ठिकाणी 12 म्हणलंय. आता याचं सूत्र आहे एन स्क्वेअर सूत्र आहे. काय येतं? एन स्क्वेअर. मग आता 1 ते 12 मधल्या त्या ठिकाणच्या क्रमवार विषम संख्या किती येतात ते आपल्याला घ्यायचे. कारण 12चा वर्ग म्हणायचं नाही. का म्हणायचं नाही त्याचं कारण बघा. आता 1 ते 12 मध्ये म्हणल्यानंतर कोणकोणते येतात बघा. 1 ते 12 मधल्या विषम 1, पुन्हा त्याच्यानंतर 3, पुन्हा नंतर 5, पुन्हा नंतर 7, पुन्हा नंतर 9, पुन्हा त्याच्यानंतर 11, एवढ्याच येतात विषम संख्या. मग ह्यांची काय करायची आपल्याला? बेरीज करायची. एक बेसिक न सांगतोय जेणेकरून तुमच्या लक्षात यावं. आता ह्यांच्या बेरजा करून घ्या. तेव्हा हे 10, पुन्हा हे 10 म्हणूता, हे 10 20, आणि हे 10 30, आणि हे 5 आणि 1 6 म्हणजे 36. नाही तर तुम्हाला जशी बेरीज करायची तशी करा. मग काल मी समसंख्याबद्दल बोललो होतो की बाबा 1 ते 12 पर्यंतच्या असं समसंख्या जर म्हणलं तर सांगितलं होतं शेवटची संख्या जर विषम असेल तर त्या सम असेल तर त्याला डायरेक्ट भागिले 2 म्हणायचं. का? क्रमवार समसंख्या आणि क्रमवार विषम संख्या यांच्यामध्ये 2-2चा फरक असतो. म्हणून 12 भागिले 2 म्हणलं की 6 येत आहे, आणि यांची किंमत जी आली ती 6, आणि तर 6चा वर्ग काढा. उत्तर किती येते रे बाबानो? उत्तर येतं ते म्हणजे 36 येतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे का या पद्धतीनं सांगितलं, या पद्धतीनं सांगितलं. जर तुम्हाला 12 ऐवजी 11 दिला असतं तर काय घ्यायचं ते सांगतो. 11 ही विषम संख्या आहे, म्हणून विषम संख्येच्या पुढची 12 घ्यायची, 12ला भागिले 2 म्हणायचं. समसंख्यामध्ये सांगितलं होतं इथं जर 1 ते 11 म्हणलं असेल तर त्याला 12 म्हणायचं, 12ला भागिले म्हणायचं, असं म्हणलं नव्हतं. काय म्हणलं होतं? 11च्या मागची संख्या घ्या. जर समसंख्याची जर बेरीज म्हणला असेल तर कालचा व्हिडिओ बघा म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. म्हणजेच 10 म्हणायचं, कारण 11 ही विषम होती, विषम संख्येच्या बेरजेमध्ये कामाला येते, म्हणून मी ह्याला 12 म्हणून सोडवतोय तिथं. कालचा बघा म्हणजे लक्षात येईल मी काय म्हणतो ते. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. हाच प्रश्न बघा आता.
पहिल्या 12 क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती? चला पुढचा प्रश्न बघा. आवाज क्लिअर येतोय का रे? कमेंट मध्ये सांगा. काही विद्यार्थी आवाज येत नाही असं म्हणतेत बघा. चला हो का, हा प्रश्न आहे. पहिल्या 12 क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती? आता ह्याला कसं सोडवायचं त्याचं सूत्र सांगितलं होतं मी, की बाबा याचं सूत्र काय आहे? एन स्क्वेअर आहे. एन स्क्वेअर म्हणजे 12 आहेत, कारण टोटल पहिल्या 12 क्रमवार विषम म्हणलं, 1 ते 12 नाही म्हणलं, म्हणून 12चा वर्ग उत्तर किती? 144. कुणाला जर शंका वाटत असेल तर हो का, असं घ्या. आता पहिल्या 12 म्हणल्यानंतर 1 येतं, 3 येतं, 5 येतं, 7 येतं, 9 येतं, 11 येतं, 13 येतं, 15 येतं, 15 नंतर 17 येतं, 19 येतं, 21 येतं आणि 21 नंतर 23. 12 झाल्यात का बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हे 12 आणि ह्या 12ची बेरीज करायची. मग 1 ते 12 मधल्या विषम म्हणल्यानंतर काय घेतलं होतं बघा, इथपर्यंत 11 पर्यंत घेतलं होतं. आता हे पहिल्या 12 आहेत आणि ह्यांची बेरीज करून घ्यायची. मग बेरजा बघा कशा पद्धतीनं बेरजा घेतोय, जरा लक्ष द्या. आता मी काय म्हणतोय बघा. बेरजाला ह्याला 20च म्हणूत आहे, ह्याच्या बाजूला ठेवता 3. 20 1 20, 20 2 40, 20 3 60, 20 चौक 80, 20 5 100, 20 संग 20चे, 20 7 40, 140, 3 आणि 1 4 म्हणजे 100 किती झाले? 44. मी गट तयार करून बेरजा केल्या, जरा समजून घ्या नेमकं कशा बेरजा केलात ते. नाही तर मी हो का इथं सांगितलंय हे सूत्रानं जावा. कारण का, ठीक आहे मी 12 म्हणल्यात, उद्या जर 112 म्हणलं तर बेरजा करणं सोपं जाणार नाही. तुम्हाला हे लक्षात यावं, हिंट कळावी म्हणून मी तसं सांगितलंय. आता एक पहिल्या 12 म्हणल्यानंतर 12चा वर्ग 144 अशा पद्धतीनं त्या ठिकाणी होतो. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. 144 बरेच जणांचं उत्तर पहिलं आलतं. सोएब शेखचं आलेलं होतं, नरेशचं आलेलं आहे, देवरावचं पण आलेलं आहे. चला आवाज येतोय असं म्हणलालेत बरेच जण. क्लिअर? तुमच्याकडे काही प्रॉब्लेम असेल तर बघा, ज्या विद्यार्थ्यांनी म्हणत असतील तर ते. गणेशचं पण आलेलं आहे. चला बघा, आले बरेच जणांचं व्यवस्थित आलेलं आहे. हा प्रश्न समोर आहे आणि हा प्रश्न वाटलं तर उस्मानाबाद तलाठी भरती 2014 किंवा 13 मधला असेल. आता धाराशिव नाव पडलेलं आहे त्या जिल्ह्याचं, मला आजही आठवते ते कुठं टाकलाय तो. फक्त इथं इसवी सन दिलेलं नाही, पाहून घ्या आणि त्याला सोडून घ्या आणि कमेंट मध्ये उत्तर सांगा मला की बाबा नेमकं काय येतं. कमेंट मध्ये काय आलं? 5625 केंद्रे राहुल, सितारा, ठीक आहे, आणखीन सोहेब, तृप्ती मॅडम, वैभवी, ठीक आहे. आता 5 जणांचा आलेला आहे. मी आता बघा समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा 1 ते 149 म्हणलंय. मी आता तुम्हाला सांगितलं होतं पर्यंतच्या विषम संख्यांची म्हणलंय, पर्यंतच्या विषम संख्यांची म्हणलंय. 1 ते 149, 149 ही मित्रांनो तुमची जी आहे ती म्हणजे विषम आहे. जर विषम असेल तर त्याच्या पुढची संख्या घ्यायची म्हणजे 150 म्हणायचं आणि याला भागिले 2, कारण क्रमवार त्या ठिकाणच्या सम असेल किंवा विषम संख्या असेल, 2चा फरक असतो. याला भागिले 2 म्हणा, किती येते रे बाबा? 75 येते. आणि इथं ठेवायचं 75चा वर्ग, कारण याचं सूत्र माहिती आहे तुम्हाला, एन स्क्वेअर सूत्र येते. मग 75चा वर्ग कसा करायचा? 75 गुणिले 75 म्हणा, किंवा एकक स्थानी 5 असेल तर 5चा वर्ग 25 म्हणायचं. हे 7 आहे, राहिलेली संख्या 7 आहे. 7 गुणिले त्याच्या पुढची संख्या, 7 8 56. हे एक शॉर्टकट आहे. हे पुढे जसजसं प्रकरण पुढे जातील तसतसं आपण त्या ठिकाणी त्याला व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करू, हे शॉर्टकट वगैरे कसे आहेत ते. आता फक्त कामापुरतं जर कुणाला कळत नसेल तर 75 गुणिले 75 यांचा गुणाकार करा म्हणजे उत्तर येऊन जाईल. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. 2401 हनुमंत केंद्रे. बघा मी काय दिले ते बघा, व्यवस्थित समजून घ्या. कारण 1 ते 149 आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. पहिल्या 55 क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती? पहिल्या 55 म्हणलंय बघा.
या प्रश्नाचं उत्तर सांगा, कमेंट मध्ये सांगून टाका उत्तर. झालं? कमेंट मध्ये सांगा उत्तर याचं, प्रत्येकाला जमलं पाहिजे. हो का? बघा, पहिल्या 55 n स्क्वेअर म्हणलेला आहे, पहिल्याच म्हणलेला आहे, त्याच्यामुळे एक ते असं म्हणलेलं नाही. म्हणून 55 चा वर्ग करायचा. 5 चा वर्ग मी सांगितलंय 25, 6 पंचे 30, उत्तर 3000 किती? 25. ओके, चला पुढचं. निखिल करेक्ट आहे उत्तर. गणेश, राहुल, अमित, विशाल करेक्ट आहेत उत्तर. ठीक आहे, पुढचा बघा. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. हा, चला नीट व्यवस्थित सोडवा. जर त्या मंदिरात 100 पायऱ्या असतील तर त्या महिलेस एकूण किती रुपये ठेवावे लागतील? पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा बेटा, सोडवा त्याला. आलेत बरेच जणांचे आलेले आहेत. सांगा, कमेंट मध्ये सांगा उत्तर मला. बघा, पहिलं उत्तर कमेंट मध्ये कुणाचं येते बघा. किती आलं? 2500. 10,000. सोएबचं 2500 आलंय. सितारा 10,000. बर, ओके. स्वप्नाली 1000. असं कसं रे, शून्य गायब केलं? ठीक आहे. बरेच जणांचं उत्तर 2500, काही जणांचा 1000, काही जणांचं 10,000 याच्यामध्ये फिरू लागलेलं आहे. ठीक आहे, बघा आपण पाहूत कसं येतं ते, कुणाचं बरोबर होतं बघा. बघा मित्रांनो, एका महिलेने पाहिजे बरं, जरा समजून घ्या. महिनेले असं झालेलं आहे तिथं. एका महिलेने मंदिराच्या प्रत्येक पायरीवर अनुक्रमे 1 रुपये, 3 रुपये, 5 रुपये असे रुपये ठेवण्याचे ठरविले. हे बघा रे मित्रांनो, प्रत्येक पायरीवर. पायऱ्या किती म्हणल्या आता? 100 पायऱ्या म्हणल्या आता. 100 म्हणजे अर्थ कसा होतो? पहिल्या पायरीवर 1 रुपये, दुसऱ्या पायरीवर 3 रुपये, तिसऱ्या पायरीवर 5 रुपये, चौथ्या पायरीवर 7 रुपये. लक्षात घ्या, 4 पायऱ्या, 4 त्या ठिकाणच्या विषम संख्या. मग 100 पायऱ्या म्हणजे 100 विषम संख्या. पहिल्या 100 विषम संख्यांची बेरीज, पहिल्या 100 विषम संख्यांची बेरीज, असा ह्या प्रश्नाचा अर्थ होतो. त्याच्यामुळे ह्याला सोडवत असताना n स्क्वेअर म्हणल्यानंतर 100चा वर्ग, 100चा वर्ग म्हणजे किती येणार आहे? 100चा वर्ग म्हणजे 10,000. हे या प्रश्नाचं तुमच्या उत्तर आहे, 10,000. ठीक आहे, चला आता बरेच जणांचे उत्तर आलेले आहेत बघा. 10,000 कुणाकुणाचं पहिलं उत्तर सितारा, त्याच्यानंतर दुसरं उत्तर आलं तृप्ती मॅडमचं, त्याच्यानंतर 10,000 केंद्रे राहुल, हा स्वप्नाली भिशे करेक्ट आहे. पुन्हा नंतर पठाण सोहेल, ठीक आहे, वैभवी. बघा, हे 10,000 त्या ठिकाणी. आता पुढे बरेच जणांचे आलेले आहेत, मी नाही म्हणत नाही, परंतु पहिले जे टॉप 10 येतात मी त्यांची ते नावं त्या ठिकाणी वाचत आहे. ठीक आहे, पुढचा बघा बरं. हो का? हा पुढचा बघा, तसाच आहे बघा का डबल आलाय बघा, दिसतोय का? सांगा, याचं उत्तर सांगा का तेच आहे. उत्तर सांगा. समोर प्रश्न आहे. एका महिलेने मंदिराच्या प्रत्येक विषम पायरीवर त्या विषम पायरीच्या क्रमांका इतके फुले ठेवण्याचे ठरविले. त्या मंदिरास जर 100 पायऱ्या असतील तर त्या महिलेने एकूण किती फुले ठेवली असतील? हा, अमित माने करेक्ट आहे. ऋषिकेश, सितारा, प्रवीण,
तृप्ती मॅडम करेक्ट आहे. काही जणांनी मगाचं उत्तर मगा काय दिलं होतं बघा, म्हणून मी त्याच प्रश्नाला फिरून, मला माहिती होतं असे उत्तर देतात तुम्ही म्हणून. बघा आता इथं आहे, याचं सूत्र आहे एन स्क्वेअर. आणि मित्रांनो लक्षात घ्या का, हे कसं, हे प्रकार कसा वेगळा आहे ते कसं ठरवायचं बघा. 1 ला 1 फुल आहे, काय म्हणलंय, प्रत्येक पायरीवर नाही, प्रत्येक विषम पायरीवर म्हणलंय. ह्याच्या अगोदरचा प्रत्येक पायरीवर होतं, आता प्रत्येक विषम पायरीवर आहे. 2 ला 1 पण फुल ठेवायचं नाही, 3 ला या ठिकाणी 3 फुल ठेवायचे, 4 ला काहीच ठेवायचं नाही. 4 पायऱ्या 2च त्या ठिकाणच्या विषम संख्या. म्हणजे हा प्रश्न 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज असा अर्थ होतो, संख्यांची बेरीज. ह्याचा अर्थ असा होतो 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज. आता काय करायचं बघा बरं, 100 पायऱ्या असतील तर त्या महिलेने एकूण किती फुले ठेवले असतील. आता 1 ते 100 म्हणलेला आहे, 100 म्हणजे सम आहे, ह्या 100 ला भागिले 2 50 येत आहे. कारण सम असेल तर डायरेक्ट भागिले 2, विषम असेल तर +1 म्हणायचं आणि पुन्हा भागिले 2 म्हणायचं. विषम संख्यांच्या बेरजेत समसंख्यामध्ये माग जायचं असतंय. मग आता हे झालं 50 आणि इथं 50 चा वर्ग, कारण एन स्क्वेअर हे त्याचं सूत्र आहे. 5 चा 25, 1 चे 2 0. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा, बरेच जण आलेला आहेत, नाव मी वाचले होते पहिले 4-5 नाव. पुढचा प्रश्न बघा, 24 ते 40 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती. 24 ते 40 मी तुम्हाला काल नैसर्गिक मध्ये सांगितलंय, सम मध्ये सांगितले, विषम संख्यामध्ये सुद्धा आता मी त्याच गोष्टी क्लिअर करतोय. कशा गोष्टी क्लिअर करतोय जरा थोडं समजून घ्या. मी काय म्हणलं बघा, एक इथं काय करायचं, 24 ते 40 म्हणायचं. काल समसंख्या नैसर्गिक संख्या परवाच्या दिवशी, याच्याबद्दल जे नियम आहेत तेच इथं ठेवतोय. 24 ते 40 म्हणलंय, तुम्ही 1 ते 40 शेवटचं म्हणायचं आणि वजा 1 ते इथं जे येते त्याच्या मागचं. पुन्हा पुढे जाणं का होईना माग जाणं का होईना, तिथं समाय विषम आहे काहीच बोलू नका. कारण एक नियम घेतला की मी सगळ्या प्रश्नामध्ये तेच रेग्युलर ठेवतोय. नैसर्गिक मध्ये तेच, सम मध्ये तेच, विषम मध्ये तेच, वर्गामध्ये तेच, घनामध्ये तेच. असं ज्या ज्या वेळेस मधल्या अशा संख्यांचं विचारलं जातं त्यावेळेस या पद्धतीनं सोडवायचं. 1 ते शेवटचं घ्यायचं, 1 ते शेवटचं 40 होतं आणि 1 ते ह्याच्या पाठीमागलं वजा करायचं. आणि आता ह्याला सोडवत असताना 1 ते 40 म्हणजे 20 आहेत, वजा 23 आहेत, 23च्या पुढे 24 जावान भागिले 2 म्हणा म्हणजे 12 येतंय. आणि इथं 12 चा वर्ग आणि इकडं 20 चा वर्ग, 20 चा वर्ग 400, 12 चा वर्ग 144. हे 10 4 6 देऊन टाकला, 10 5 5 परत देऊन टाकला. परत या ठिकाणी उत्तर जे आलं ते म्हणजे 256. किती जणांचं आलं बघा. पहिलं उत्तर आलं तर पठाण सोहेल, तृप्ती मॅडम, केंद्रे राहुल, निखिल ठावरे सर, पुन्हा नरेश, बनैया म्हणून एक आहे नाव बघा, ते पण उत्तर देऊ लागलेत. छान. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा, 11 ते 40 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती. बघा कसा प्रश्न आहे तो बघा, त्याला सोडवण्याचा प्रयत्न करा. हा काय म्हणतोय बघा, आता 11 ते 40 म्हणलेला आहे, तुम्ही 1 ते 40 ठेवायचं आणि वजा ह्याच्या पाठीमागली म्हणजे 1 ते ह्याच्या मागची 10 ठेवायचं. आणि आता याला सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 40 म्हणलाय, 40 म्हणलाय म्हणून लगेच ह्याव का हे 20, 20 चा वर्ग आणि इथं 10 म्हणलाय म्हणजे ह्याला 10 भागिले 2 म्हणजेच किती येतात 5, ह्याव का 5 चा वर्ग. आणि इकडं 40 भागिले 2 म्हणलं की 20 येते आणि 20 चा वर्ग ठेवायचं होतं, हे 20 चा वर्ग. कारण आपल्याला n म्हणजे एकूण संख्या असते, ते परत परत सूत्र लिहिणं. हे का हे 400 आहेत, वजा 25 आहेत, 300 किती आलेत 75 आलेत. कसं सोडू लागले. बघा मी काय म्हणलं होतं, तुमच्या नाही लक्षात आलं मित्रांनो. 1 ते शेवटचं, काही जणाला वाटत असेल सर विषम आहे की, तुम्हाला काही देणे घेणे नाही विषम आहे का काय ते.
मी काय म्हणलं होतं, इथं जे येते त्याच्या मागची लिहायची, कारण ह्याचा अर्थ काय असतो, 11 पुन्हा 11 नंतर 13, 13 नंतर 15, 17 असं शेवटची 39 ह्यांची बेरीज होते. म्हणून हे जोपर्यंत ह्याच्या मागची घेत ना तोपर्यंत ते बेरीज येत नसते. मी सांगितलं होतं अगोदर, जरा नीट समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या जरा ते प्रश्न. असेच एक एक मार्क जाते. 375 हे करेक्ट आहे. पहिलं उत्तर 375 केंद्रे राहुलचं आलेलं होतं. पठाण सोहेलचं पण आलेलं आहे, थावरे सरांचं आलेलं आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. पुढे पण आलेले बरं, बरेच जणांचे पुढे पण आलेत. आता चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. हा बघा आता परत, आता इथं विषम आहे, इथं विषम आहे. मगाचं समसम होतं, त्याच्यानंतरचं विषम सम होतं. आता दोन्हीही विषम विषम आलेले. बघा सोडवत चला, काय येते ते बघा, काय म्हणतोय पहा नीट व्यवस्थित. बघा 25 ते 45 असं सांगितलंय. मी सांगितलं होतं 1 ते मित्रांनो शेवटचं घ्यायचं आणि वजा 1 ते ह्याच्या पाठीमागलं घ्यायचं. इथं जे आहे त्याच्या मागचं घ्यायचं. आणि आता याला सोडवायचंय आपल्याला. काय करावं लागेल बघा, आता हे 45 म्हणलेले आहेत. 45 ही विषम आहे, मग सांगितलं होतं त्याच्या पुढे जायचं. मग किती म्हणायचं, 46 म्हणायचं. आणि ह्या 46 ला भागिले 2 23 आहे. आणि आता 23 चा वर्ग म्हणायचं. इथं 12 ही समच आलेली आहे. डायरेक्ट ह्या 24 ला भागिले म्हणजे 24 आले, ह्याला भागिले 2 म्हणजे किती येणार आहे, 12. ही समच आहे म्हणून डायरेक्ट भागिले 2. आणि 12 चा वर्ग, 23 चा वर्ग 529 वजा 12 चा वर्ग 144. 9 4 5, 2 जात नाहीत म्हणजे 4 6 7 8 परत 2 385. हे या प्रश्नाचं उत्तर आले. नीट पहा किती जणांचं आलंय. पहिलं उत्तर बघा किती कोणाचं आलतं ते. संकेत कुटवाडे, ठीक आहे. सुमित सूर्यवंशी, सुमित केंद्रे, राहुल बनैया, ठीक आहे. अमित, प्रवीण, ठीक आहे. बरेच आता पुढे भरपूर नावं आहेत. ठीक आहे, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न देतोय बघा. आता हे समजून घ्या, हे कसे बदलतात ते बघा, कारण इथंच आपल्याला कन्फ्युजन मध्ये टाकलं जातं, तर ते महत्वाचं आहे घटक. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न देतोय बघा. हा बदललंय बरं, जरा नीट समजून घ्या. इथं काय म्हणले जरा नीट समजून घ्या. सर्व सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती म्हणलाय. सर्व विषम आणि सम म्हणजे तुम्हाला काय करायचंय, 25 ते 80 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज घ्यायची. आणि पुढे काय करायचे, परत 25 ते 80 पर्यंतच्या विषमची बेरीज घ्यायची, विषमची. आणि ह्याचं उत्तर आणि ह्यांच्यातला पुन्हा फरक काढायचा बेरजेतला. अगोदर बेरजा करून घ्या. म्हणजे काल मी समसंख्याबद्दल बोललो होतो, आज मी विषम संख्याबद्दल बोलत आहे. काल मी समसंख्याबद्दल सांगितलंय. आणि जर कोणी काल नसतील तर कालच्या व्हिडिओमध्ये जरा पहा, तिथं मी 1 तास तब्बल समसंख्याबद्दल बोललोय. आज विषम संख्याबद्दल बोलतोय. आणि हा मिश्र प्रश्न आहे, सम आणि विषम असं म्हणलेला आहे. मग आता ह्याला कसं सोडवायचं बघा. वाटलं तर कोणी कमेंट मध्ये उत्तर सांगते का बघा. हा कोणतं प्रॉब्लेम आहे रे बेटा, कोण आहे नीट समजून सांगा. काय प्रॉब्लेम आहे रे बेटा तुझा. खरंच प्रॉब्लेम आहे का उगं काहीतरी गोंधळ घालायला आला. सगळे अभ्यासू लेकर आहेत बेटा, एक एक मिनिट उगं टाइमपास करू नको. तुला खरं कळालं नसेल तर सांग. हा चला, 25 ते 80 पर्यंतच्या येणाऱ्या सर्व सम आणि विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती आहे. आता बघा लोकांचे उत्तर सुद्धा येऊ लागलेत. नीट काय म्हणतोय बघा. 25 ते 80 पर्यंतच्या अगोदर समची बेरीज काढून घेऊता. 1 ते डायरेक्ट 80 घ्यायचं. समसंख्या यांची बेरीज काढायची, पुन्हा विषमची बेरीज, पुन्हा फरक काढवता.
वजा 1 ते ह्याच्या पाठीमागलं 24 घ्यायचं. आता 80 आलंय. 80 आले तुम्हाला सांगितलं होतं की बाबा 40 गुणिले याचं सूत्र सांगतो. काल नसताल तर सूत्र सांगतो. याचं सूत्र काय बघा. याचं सूत्र आहे n कंसात n+1. याचं समच आहे. समसंख्यांच्या बेरजेचं n कंसात n+1 आहे. 80 आहे. 80 चे अर्धे किती आलेत? 80 चे अर्धे सांगा. 40 येतात बघा. आणि 40 गुणिले 41 आलं का लक्षात? बघा 40 गुणिले 41. पुन्हा त्याच्यानंतर इकडं जे येते ते म्हणजे 24 आले. 24 ला भागिले 2 म्हणा, ते म्हणजे येतात 12. आणि इथं लिहायचं 12 गुणिले 13 म्हणायचं. आता याला सोडवायचंय म्हणजे 0, परत हे 4, 4 चौक 16. आता इथं 12 त्रिक 36, परत 3, 12 3 15 म्हणजे 156 आलेत. आता यांच्या वजाबाकी करून घ्यायचे. 10 मधून त्या ठिकाणी 6 गेले 4, परत देऊन टाकला. परत इकडला इकडं घेतला. 14 मधून 6 गेले तर हे 4 आणि 4 किती? 8 बघा. आणि परत या ठिकाणी देऊन टाकला म्हणजे हे 4 परत 1. आणि जर तुम्हाला असं नाही कळालं तर आपलं 1440 वजा 156 ही वजाबाकी करा. काही टेन्शन घेऊ नका, उत्तरापर्यंत जाता येते. हो का बघा, हे देणं घेणं बघा. 6 इथले 4 आणि 4 8 येत होते, परत देऊन टाकला म्हणजे 4. हो का, हे असं येत आहे. मी तसं इथं सांगितलं तरी पण काही विद्यार्थ्यांना जे वाटू लागले फास्ट फास्ट नाही, हीच ती पद्धत आहे. याच पद्धतीनं जायचंय. आता परत जे काय आपल्याला आहे हे झालं, समच झालंय. आता काय काढायचंय आपल्याला? विषमचं. 1 ते 80 वजा 1 ते ह्याच्या पाठीमागलं 24, ह्याचे 80 म्हणजे 40, 40 चा वर्ग वजा हे म्हणजे 12, 12 चा वर्ग, हे आलं 1600 वजा 144. आता यांच्या वजाबाकी करून घेऊत आपण. इथं 10 मधनं 4 गेले 6, परत देऊन टाकला. परत 10, 10 मधनं 5, हे का हे 5, परत देऊन टाकला 2, हे परत 4, परत 1. आणि आता ह्यांच्यातला फरक काढायचा आहे. फरक किती येतो बघा. 1400 1400 कॉमन आहे. तुम्ही 84 वजा 56 एवढं सोडवायचं म्हणजे उत्तरापर्यंत जाता येते. हे 8 आले, परत देऊन टाकला 2. या प्रश्नाचं उत्तर 28 आलं. 1484 वजा 1456 बरोबर किती आलं? 28. बघा, काल मी समबद्दल त्या ठिकाणी घेतलेलं होतं. आज जे घेतोय ते विषम बद्दल घेते. जे विद्यार्थी काल असतील त्यांना हे आज कळणार आहे, कारण हा काल घटक समजलाय त्या ठिकाणचा. आणि आज मी हे सांगतोय, परंतु पेपरमध्ये तुम्हाला असे प्रश्न टाकलेले, त्याच्यामुळे ते आणि हे दोन्हीचं मिश्रण असलेला प्रश्न आहे. म्हणून ते जे विद्यार्थी आजच आलेले असतील त्यांना थोडस किचकट जाणार आहे ते, कारण काल नसल्यामुळे हे असं होतंय. ते रेग्युलर असताल, पाठीमागाला व्हिडिओ जर बघितला तर हे सुद्धा सोपं वाटतं. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न देतोय. सेम तसाच आहे. पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज ही त्या दरम्यान येणाऱ्या समसंख्येच्या बेरजेपेक्षा, म्हणजे ह्याच संख्या आहे. पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज ही त्याच दरम्यान येणाऱ्या समसंख्येच्या बेरजेपेक्षा कितीनं कमी आहे. बेरीज हीच त्याच दरम्यान येणाऱ्या समसंख्येच्या बेरजेपेक्षा. बघा 31 ते 50 म्हणलेला आहे. 31 ते 50 कसं सोडवायचं बघा. 31 ते 50, 31 ते 50. हा, कमेंट मध्ये उत्तर सांगा. 10 बर, 10 10 10 ठीक आहे. व्हेरी गुड, छान. 31 ते 50. आता हे का बघा, 31 ते 1 ते 50 म्हणा आणि वजा 1 ते 31 म्हणा. 31 ऐवजी 30 म्हणायचंय. ह्याच्या पाठीमागलं घ्यायचंय. ह्याचं आलं 25 गुणिले 26, समच घ्यायचंय 25 गुणिले 26. आणि ह्याचं आलं 15 गुणिले 16. आणि ह्याचा 25 चा वर्ग बघा. 625 प्लस 25 म्हणजे 650. आणि ह्याचं येतंय बघा आता
15चा वर्ग प्लस 15 म्हणजे 225 प्लस 15 म्हणा, म्हणजे सोपं जाते तुम्हाला. 240 येत आहे. हे 0 येत आहे, हे 1 येत आहे, हे त्या ठिकाणचे 4, 410 आले. तर बघा, नीट समजून घ्या. आता परत इकडलं जात असताना त्याच पद्धतीनं 31 ते किती म्हणायचं, 50 आहे. आणि 1 ते त्या ठिकाणी 50 म्हणा, शेवटचं 1 ते 50 आहे, वजा 1 ते ह्याच्या पाठीमागलं 30. इथं येते 25, 25चा वर्ग, आणि इथं येते 15चा वर्ग. 25चा वर्ग 625, 15चा वर्ग 225. हे जे येणार आहे 004, आणि ह्यांच्यातला फरक आला तो म्हणजे किती येतो, 10. तेव्हा आहे ह्यांच्यातला फरक म्हणलंय 10. बघा. ओके, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न देतोय आता. बघा काय म्हणतोय ते, बदललाय. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 87 आहे, तर दुसरी विषम संख्या कोणती? चला पुढे नेक्स्ट पुढचा प्रश्न घेतलेला आहे. बघा, 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 87 आहे, तर दुसरी विषम संख्या कोणती? एकोणतीस, 10, 29. ठीक आहे, 10 मध्ये अगोदरच्या प्रश्नाचं उत्तर आहे का? ठीक आहे, आता पुढे चला. 29, 29 पहिलं संकेत आलेला आहे, दुसरं राहुलचं आलेलं आहे, सोहेब आलेला आहे, थावरे सर आलेले. ठीक आहे, बघा मी समजावून सांगतो. पहिली गोष्ट अगोदर मी बेसिक न शॉर्टकट न सांगतो. बघा, अगोदर सरासरी, क्रमवार संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते, म्हणून हे का 3 बेरीज 87 म्हणलंय. ह्याला भागिले काय म्हणायचे, 3. 3 दोन्ही 6, 3 नवे 27. का डायरेक्ट उत्तर आलं. ती दुसरी संख्या डायरेक्ट उत्तर आलं, विदिन सेकंदात उत्तर आहे. बघा नीट काय म्हणलं ते. आणि जर तुम्हाला हे कळत नसेल तर हो का, ही 29 ही मधली संख्या, कारण क्रमवार संख्यांची सरासरी नेहमी मधली संख्या असते, म्हणून ही 29. आता विषम संख्या म्हणलेत, त्याच्या पुढची 31, त्याच्या मागची किती येते, 27. हो का, ह्या 3 संख्या. शॉर्टकट तुम्ही ह्यालाच असं सुद्धा सोडू शकता. बेसिक न सांगतो, पहिली x म्हणा, दुसरी x+2 म्हणा, तिसरी x+4 म्हणा, बरोबर 87 म्हणा. आता बरेचशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला असेल, सर ह्या सम घेतलात, सम नाही. क्रमवार समसंख्येमध्ये आणि क्रमवार विषम संख्येमध्ये जो फरक असतो तो फरक म्हणजे 2-2चा असतो. म्हणून इथं विषम जरी संख्या म्हणलं तर तिथं 2, 4, 6, 8 असंच म्हणावं लागतं. म्हणून ह्याचंही त्याच पद्धतीनं जायचंय. मग बघा आता ह्याला सोडून बघूता. 3x आहे प्लस किती येते तर 6, बरोबर किती, 87. 3x बरोबर 87 मायनस 6, x बरोबर 81 भागिले 3, 27 त्रिक 81. ही झाली पहिली. हो का, ही पहिली 27 आहे. 27 प्लस 2 29 आले, आणि 27 प्लस 4 31 आली. आपल्याला दुसरी विचारले म्हणून 29 आले. परंतु इथं असं जाऊ नका. तुम्हाला एकदम मी शॉर्टकट सांगतोय, सरळ ह्या शॉर्टकटचा वापर करा, उत्तरापर्यंत जायला सोपं जाते ते. बघा लिहून घ्या ते. त्याच्यानंतर मी पुढचा प्रश्न देतोय. बघा आता, हा प्रश्न आता सरळ शॉर्टकट न जावा, अजिबात त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं जाऊ नका. काय म्हणतोय बघा आता, 5 क्रमवार सरासरीच्या पद्धतीनं, सरासरी बेरीज आहे 65 भागिले 5 आहे, 13 5 65. आणि हे झाली मधामधली 13, 5 म्हणल्या, त्याच्या पुढच्या जावा 2, हे 15, आणि हे 17, 13, 14, 15, 16, 17 विषम आहेत. पाठीमागली संख्या बघा आता, हे झाली 11, हे झाली 9, 9, 11, 13, 15, 17. मग आपल्याला मोठी विचारलेली आहे, मोठी जी येते ते 17 येते. सरासरी हे आहे, आपल्याला मोठी म्हणलंय म्हणून हे मोठी संख्या, हे तुमचा आन्सर आहे. ओके, ठीक आहे.
स्वप्नाली भिसे 13 उत्तर हे सरासरी आहे. अतिक शेख 13 हे काय आहे बघा. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा चला 10 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 240 असेल तर सर्वात मोठी संख्या कोणती. चला कमेंट मध्ये उत्तर सांगा मला. मोठी संख्या कोणती असं म्हणलेलं आहे. आता बघा 10 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 240 असेल तर सर्वात मोठी संख्या सरासरी. सरळ ह्या शॉर्टकट न चालायचं. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज 240 भागिले 10 यांचा भागाकार 24 हे म्हणजे मधली संख्या झाली. परंतु ही सम आली आहे, आपल्याला विषम घ्यायचंय म्हणून ह्याला एक म्हणायचं नाही कारण ते आलेलीच नाही, येतच नसते ते पुढे चला. त्याच्या पुढचे जे येते ते म्हणजे 25 पुन्हा 27. आपल्याला मोठी विचारलेली आहे 10 म्हणल्यात 5 पुढचं 27 29 31 33. आपलं उत्तर आलेलं आहे. उत्तर किती आलं 33. फक्त ह्या शॉर्टकट तुम्हाला जर लहान काढायचं झालं तर ह्याच्या पाठीमागला जायचं, ह्याला एक म्हणायचंच नाही. का हे 23 हे 21 हे 19 हे 17 आणि हे 15 आले. 1 2 3 4 5 बघा 15 17 19 21 23 25 27 ह्या लहान मोठ्या वगैरे त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. मी या पद्धतीने पुढे चला म्हणजे उत्तरापर्यंत जायला सोपं जाईल. का हे त्या ठिकाणचा अर्थ आहे. ही लहान संख्या आहे आणि ही तिथली मोठी संख्या आहे. ओके चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा इथं आपलं सी क्रमांक जो होता तो म्हणजे विषम संख्या होतं. विषम संख्या हे संपलेलं आहे. आता पुढे वर्ग संख्यांची बेरीज आहे. क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज याच्याबद्दलचे आता पुढचे प्रश्न आहेत. ते बघा आता नेमकं कशा पद्धतीनं सोडवायचे ते. आता याचं सूत्र आहे मित्रांनो, जरा सूत्र लक्षात घ्या. आता याचं सूत्र आहे n कंसात n+1 दुसऱ्या कंसात 2n+1 आणि छेदामध्ये या ठिकाणी 6 हे त्याचं सूत्र आहे. कशाचं वर्ग संख्यांच्या बेरजेचं. वर्ग संख्यांच्या बेरजेचं बेरीज हे बघा. आणि हे वर्ग संख्यांच्या बेरजेचं सूत्र आहे आणि ह्या पद्धतीनं त्याला सोडवून घ्यायचंय. आता सोडवत असताना याचा अर्थ कसा असतो की बाबा 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 5 चा वर्ग 25 असं शेवटचं 144 आणि ह्या सगळ्यांची तुम्हाला बेरीज करायची आहे. अशा बेरजा करणं शक्य नाही. मग काय करायचं, त्याच्यासाठीचं हे सूत्र आहे. वर्ग संख्यांच्या बेरजेचं सूत्र हे आहे. आता एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल सूत्र लय अवघड आहे तर तुम्हाला ते लक्षात कसं ठेवायचं, हे विदाऊट सूत्राचं कसं सोडवायचं ते सांगतो बघा. आता अगोदर मांडणी देतो तुमच्या लक्षात येईल. n म्हणजे एकूण संख्या येतात. n म्हणजे एकूण संख्या. n इथं किती संख्या आहेत रे, आणि ह्या क्रमवार आहेत बघा 1 2 3 डॅश डॅश शेवटची 12 दिलेली आहे म्हणजे एकूण 12 संख्या आहेत. म्हणून 12 कंसात 12 अधिक 1. पुन्हा शॉर्टकट सांगतो, ह्या सूत्रात कसं बसतंय ते बघा अगोदर. पुन्हा हे का 2 गुणिले n म्हणजे 12 आहेत अधिक 1 म्हणलेला आहे आणि छेदामध्ये 6 आहेत. हे काय झालं बघा. आता 12 गुणिले 13 इथं गुणिले 12 दोन्ही 24 आणि एक किती झाले तर 25 आणि छेदामध्ये या ठिकाणी 6 ठेवलेत बघा. मग हे एवढं जाऊन इथपर्यंत आणण्यापेक्षा आणण्याऐवजी तुम्हाला आणखीन एक काय करतोय, हेच सूत्र आहे फक्त लक्षात कसं ठेवायचं ते सांगतो, जरा समजून घ्या. कारण सूत्र तुम्हाला कधी विचारत नाही. सूत्र म्हणजे एक साधन आहे, आपलं साध्य आहे ते म्हणजे उत्तर काढणं. मग हे डायरेक्ट उत्तर कसं आणायचं, हे कसं बघा. विदाऊट याचं एकूण संख्या मोजून घ्या. एकूण संख्या किती आहे तुमच्या 12 आहेत. आता 12 आहेत तर काय करायचं, 12 गुणिले 13 म्हणायचं. ती संख्या गुणिले त्याच्या पुढची संख्या. इथं गुणिले चिन्ह द्या, ह्यांची बेरीज करायचं. 12 आणि 13 किती होते 25 आणि फक्त छेदामध्ये 6 ठेवायचं, एवढं समजून घ्यायचं. आपल्याला सूत्र तर हेच आहे परंतु सूत्र पाठ करू नका. हे थोडस अवघड सूत्र आहे, पुन्हा विसरून जाते ते. मग लक्षात कसं ठेवायचं तर हे का हे असं जायचं. आणि आता याला सोडवलात की उत्तरापर्यंत जाता येतं बघा. आता सोडून घेऊ. 6 1 6 परत 6 दोन्ही किती झाले तर 12
बघा 6 एक 6, 6 दोन्ही 12, 13 दोन्ही 26, 25 गुणिले 26 म्हणजे 600 किती होतात 50. आले का? किती जणांचं पहिलं उत्तर आलेलं आहे? स्वप्नील करेक्ट आहे, संकेत करेक्ट आहे, थावरे, शिवा, सूरज. ते 33 काय ह्याच्या अगोदरचे सांगू लागलात बघा. तुमचं नेट स्लो आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा आता. हा, पहिल्या 18 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती? पहिल्या म्हणलेला आहे बघा. सूत्र तेच आहे हो का. 18 गुणिले 19 गुणिले 18 दोन्ही 36 आणि 1 37 छेदामध्ये 6, 6 एक 6, 6 त्रिक 18, 19 त्रिक 57 म्हणजेच 57 गुणिले 37 यांचा गुणाकार. 7 7 49, 4 7 5 35, 35 आणि 4 39, परत 3 7 त्रिक 21, परत 2 5 त्रिक 15, 16 17 आणि याचं उत्तर 9014 1409. बघा बरं कुणाचं आले का? आलं नाही कमेंट मध्ये? आणखीन टाका कमेंट मध्ये, सांगा उत्तर. 2109 2100 येतं का? बघा यांचा गुणाकार करा हो का. कुठं गडबड केला बघा का? माझी गडबड झाली. 18 गुणिले 19 आणि ह्यांचे 18 दोन्ही 36 आणि 1 37. आता काय करायचं? 19 त्रिक किती होते तर 57 गुणिले 37 यांचा गुणाकार. 7 न 7 7 49, परत 4 आलेत. 7 5 35, 35 आणि 4 39 हो का. हे प्लस आहेत. आता परत 3 न 7 त्रिक 21, परत 2 5 त्रिक 15, 16 17, परत हे बघा आता 9 0 1 1, परत 1. करेक्ट आहे 2109. करेक्ट आहे 2109 बरोबर आहे. 1409 नाही 2109. माझ्याकडनं झाली ती गडबड, ते दुरुस्त केलेले बघा. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. एक ते 15 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. 1 ते 15 म्हणलंय बघा. 1 ते 15चं कसं सोडवतात बघा. मांडणीकरण सोडून घ्या. 1 ते 15 म्हणजे हो का 15 गुणिले 16, 15 दुनी 30 आणि 1 31 भागिले किती म्हणायचे 6. आता ह्याला डायरेक्ट 6 न भागून पॉइंट मध्ये जाऊ नका. ह्याला असं बघा 3 दोन्ही 6, 3 5 15, बेग बे 82 16, 8 पंचे 40, 0 4 1 4, 4 त्रिकोण 12. बघा उत्तर. चला नेक्स्ट पुढचं बघा काय म्हणतो ते. बरोबर आले का? कमेंट मध्ये सांगा. ओके, कुणाचं आलं सर्वात प्रथम? अमित, केंद्रीय राहुल, स्वप्नील, अनुराग करेक्ट आहे. ओके, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. 1 ते 15 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज असं म्हणलेलं होतं. हा प्रश्न तुमच्या समोर आहे. एका व्यक्तीने ऑक्टोबर महिन्यातील प्रत्येक तारखास त्या तारखांच्या क्रमांकाच्या वर्गा इतके रुपये बचत करण्याचे ठरविले, तर त्या व्यक्तीने ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस एकूण किती रुपयांची बचत केली असेल? ऑक्टोबर किती तारखेचा महिना आहे? मी सांगितलं होतं कसा मोजायचा तो. 31 चा आहे. तरी पण हे का बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजेच 31 गुणिले 32. आता ह्यांची बेरीज करायची. आता 31 31 दोन्ही 62 63 हे का हे, आणि भागिले किती म्हणायचे 6. आणि आता ह्यांचा गुणाकार करून सांगा. आता काय नाही, बाकीचा गुणाकार आहे फक्त. 3 दोन्ही 6,
3 दोन्ही 6, 3 1 3, बे 1 बे, ह्याचे जे येणार आहेत ते म्हणजे 16 येणार आहेत. आता यांचा गुणाकार करा. आता 31 गुणिले, आता हो का 16 1 16, परत 1 16 दोन्ही 32 आणि 1 33 आणि याला गुणिले 31, 1 न म्हणलं की तेच येतंय, प्लस अधिकचं 3 6 त्रिक 18, परत 1 3 त्रिक 9 1 10, परत 1 3 त्रिक 9 आणि 1 10, उत्तर 6, परत 1 1 4 0 1. बघा उत्तर काय आलं ते 10,416. पलीकडे गुणाकार केलेला आहे मी. पहिलं उत्तर कुणाचं आलंय बघा, स्वप्नील, सुमित आलेला आहे, केंद्रे राहुल. पलीकडे मी गुणाकार केलाय बघा तिथं. फक्त काय नाही, तेवढाला गुणाकार वगैरे आला पाहिजे तुम्हाला. हे पलीकडे सांगितलंय मी तिथं. ओके चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा बरं. आता काय म्हणतो ते पुढचा प्रश्न. हा प्रश्न बघा, 7 ते 15 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. जसं मित्रांनो मी काय काय सांगितलं होतं लक्षात घ्या. इथं मी तुम्हाला सांगितलं होतं नैसर्गिक संख्यांची, समसंख्यांची, विषम संख्यांची, आता हे वर्ग संख्यांची सांगतोय. सेम त्याच्यासारखं सोडवायचे, काही वेगळं पण नाही. बघा कुणाचं कमेंट मध्ये उत्तर येतंय सांगत चला. बघा तोपर्यंत सांगतो मी. इथं लिहायचं परत 7 ते 15 म्हणायचं आणि 1 ते 15 वजा 1 ते ह्याच्या पाठीमागली किती येते 6. आणि आता याला सोडवण्याचा प्रयत्न करा. हे 1 ते 15 क्रमवार आहेत म्हणून 15 गुणिले 16 गुणिले 15 दोन्ही 30 आणि 1 31 भागिले किती म्हणायचे त्याला 6. परत इथं हे का 6 गुणिले 7 गुणिले 6 दोन्ही 12 आणि 1 13, छेदामध्ये 6 6 6 कटलेत, 3 दोन्ही 6, 3 5 15, बे 1 बे 82 16, 8 पंचे 40 0, परत 4 4 त्रिकोण 12, परत वजा 13 सत्ती 91 आणि यांची वजा बाकी. आता हे 9 आले, परत देऊन टाकला 10 4, परत देऊन टाकला 1 1. बघा बरं किती आलं 1149. ओके पहिलं उत्तर आलेलं आहे ते म्हणजे पठाण सोहेल 1149 करेक्ट आहे. स्वप्नीलचं पण आलंय, अनुरागचं पण आलेलं आहे. बाकीचे कुठे आहेत? 2-4 विद्यार्थी फक्त उत्तर देऊ लागलेत. चला आठवा. नेक्स्ट पुढचा प्रश्न देतोय बघा. आणखीन एक सोडून घ्या वाटलं तर. 10 ते 20 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती? चला या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये सांगा. आता हे आलं पाहिजे सर्वांना जवळपास. काय आलं उत्तर याचं पहा, सांगा कमेंट मध्ये उत्तर. बघा 10 ते 20 म्हणलाय तुम्ही, 1 ते 20 म्हणायचं आणि वजा 1 ते इथं जे देतात त्याच्या पाठीमागलं किती म्हणायचं 9 म्हणायचं. मग आता 20 गुणिले 21 गुणिले 41 छेदामध्ये 6, परत इथं 9 गुणिले 10 गुणिले त्या ठिकाणी 19 छेदामध्ये 6 म्हणा. आता ह्याला संक्षेप करा. आता 3 दोन्ही 6 3 7 21 हे आलेत हे, परत 10 आलेत बे न म्हणल्यानंतर 7 1 7 7 चौक 28 0 वजा 3 दोन्ही 6 3 त्रिक 9 याचे 5 3 5 15 15 90 35 13 15 1 15 आणि हे 13 ते दोन्ही 26 27 28 नाहीतर हे का हे असे म्हणजे 200 किती आले त्या ठिकाणचे 85. यांची वजा बाकी हे का हे 5 परत देऊन टाकला 9 7 8 परत देऊन टाकला परत 5 हे 2, उत्तर आलं 2585. बघा तिथं गुणाकार केलाय मी, पाहून घ्या काय काय घेतलंय ते.
संकेत कुटवाडे, सर्वात प्रथम उत्तर आलेलं आहे स्वप्नील. आणि प्रत्येकाने आपापलं कॅल्क्युलेशन करा. एकतर प्रत्यक्ष माझ्या समोर नाही, त्याच्यामुळे जर कोणी मोबाईल वरती गुणाकार करून जर सांगत असताल तर इथं वर्गामध्ये पास आहेत, पेपर मध्ये नाही. मी वर्गामध्ये नेहमी मन एक सांगत असतो इंग्रजीतली, काय, ऑपरेशन इज सक्सेसफुल बट पेशंट इज डेड, अशी आपली कथा होऊन जाईल. म्हणून थोडा वेळ लागला हरकत नाही, आपलं आपलं कॅल्क्युलेशन करायचं. चला ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न. आणि शेवटचा घटक माझा आहे ई, घनसंख्यांची बेरीज आहे, घनसंख्यांची. आता ह्याचं सूत्र वगैरे काय आहे बघा. ह्याचं सूत्र आहे n कंसात n+1 आहे, छेदामध्ये 2 आहे आणि याचा वर्ग म्हणायचंय. हे त्याच्या घनाच्या बेरजेचं सूत्र आहे, घनसंख्यांच्या बेरजेचं सूत्र आहे, बेरीज हे सूत्र आहे. ह्या सूत्रामध्ये ठेवा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा काय म्हणतो ते. आता बघा, आता याला सोडवत असताना काय झालेलं आहे, n म्हणजे 5 आहेत, 5 गुणिले 6 भागिले 2 याचा वर्ग, 3 5 15, 15चा वर्ग, 200 किती, 25. या प्रश्नाचं उत्तर 225. हा 900 देऊ लागलेत. 900 कसं येतंय, याचा वर्ग आहे, नीट समजून घ्या काय म्हणतोय ते. सूत्र बघा काय आहे ते. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. पहिल्या 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज किती. आता मी सूत्र लिहित नाही, मी डायरेक्ट लिहितोय बघा. आता 10 गुणिले 11 भागिले 2 याचा वर्ग, याचे 5, 11 5 55, 55चा वर्ग, 5चा वर्ग 25, 6 5 30, 3025. हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे, पाहून घ्या, 3025. ओके. कमेंट मध्ये आलं नाही उत्तर कुणाचं पण सांगा, कमेंट मध्ये उत्तर सांगा मला. कमेंट मध्ये मला अपेक्षित आहे उत्तर. हा पहिला आलंय प्रवीण, संकेत, केंद्रे, अनुराग, सोहेब, ठीक आहे, व्हेरी गुड. सूर्यवंशी, सुमित, छान. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. तसंच आहे, डॅश म्हणले 12 आणि हे घन आहेत, म्हणजे हो का 12 गुणिले 13 भागिले 2 आणि परत याचा वर्ग, याचे आले 6, 13 78, 78चा वर्ग, 78 गुणिले 78 करून घ्या गुणाकार. हा 8 8 64, 64 ला या ठिकाणचे 4, हातचे आलेत काय बघा. आता परत पुन्हा तिरकस, 7 8 56, परत 7 8 56, 6 6 7 12 37 18, परत 1 5 5 10 1 11, परत येऊ का 8, 7 7 49, परत इथं 0 1, हे झाले तर 6, म्हणजे उत्तर 6084. बरोबर आहे का बघा रे, जस्तच्या पद्धतीनं सोडवा. 6084 उत्तर येते. मी आता सांगितलंय थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं गुणाकार केला, तुम्ही तुमच्या पद्धतीनं गुणाकार करा. ठीक आहे, ओके. आले, बऱ्यापैकी आलेलं आहे सर्वांचं. 1-2 विद्यार्थ्यांचं, केंद्रे राहुल 5424 आलंय आपलं, प्रवीणचं पण आलेलं आहे. थोडं समजून घ्या. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. 1 ते 8 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज. काय सोपं आहे, सोडून घ्या तुमचं तुम्ही. 8 गुणिले 9 भागिले 2 याचा वर्ग, याचे किती 4, 9 चौक 36, 36चा वर्ग, मग 36 गुणिले 36, का हे 36 गुणिले 36, 6 6 36, ह्याचे आले हातचे 3, 6 त्रिक 18, 6 त्रिक 18, 18 न 18, 8 1 8 2 16, 16 आणि 3 19, किंवा हे डायरेक्ट बी बेरीज केला, 18 1 18, 18 2 36, 37 38 39, असं बी घेतला तरी चालतंय. म्हणजेच इथं 9 3 त्रिक 9, 9 3 किती 12, 1200 किती आलं 96. हे या प्रश्नाचं उत्तर आलं, 1296. करेक्ट आहे. ओके. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. हा आता वर्गामध्ये मी जे घेतलं होतं तेच घनामध्ये घेतलंय बघा. 7 ते 15
घनाची बेरीज किती म्हणलंय. चला सोडून घ्या, सोडून घ्या. कमेंट मध्ये मला उत्तर सांगा. जसं वर्गाचं घेतलंय तसंच घनाचं, तसंच नैसर्गिक संख्याचं, तसंच समसंख्याचं, तसंच विषम संख्याचं, एवढे घटक आपण कंटिन्यू केलेले होते. बघा, सांगण्याचा प्रयत्न करा. कमेंट मध्ये मला उत्तर सांगा. 7 ते 15 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज किती. कमेंट मध्ये मला उत्तर अपेक्षित आहे. सांगा. एकाचं पण कमेंट मध्ये उत्तर आलेलं नाही. सोडवा. बघा आता 1 ते, लक्षात ठेवा इथं परत असं लिहायचं 7 ते 15 आहे. 1 ते डायरेक्ट 15 म्हणा, वजा 1 ते ह्याच्या पाठीमागली घ्यायची, जे येते त्याच्या पाठीमागली, हे विसरू नका. मी प्रत्येक संख्यामध्ये तुम्हाला हे सांगितलेलं आहे. नैसर्गिक संख्यांची बेरीज होती, पुन्हा समसंख्यांची, पुन्हा विषम संख्यांची, पुन्हा वर्ग संख्यांची, आता घन संख्यांची आहे. ज्या ज्या वेळेस असं देतात 1 ते शेवटचं घ्यायचं, नाही तर जे येते त्याच्या मागची संख्या ठेवायची. आणि आता याला सोडवत असताना 15 क्रमवार नैसर्गिक आहे, त्याच्यामुळे हे 15 येणार आहेत. 15 गुणिले 16 भागिले 2 कंसाचा वर्ग, मी आता ते डायरेक्ट लिहितोय. 6 गुणिले 7 छेदामध्ये 2 याचा वर्ग. आता परत याचा भागाकार बघा. आता याचे 8 उग पॉइंट मध्ये भागू नका. 15 20 120 याचा वर्ग, परत 3 7 21 21 चा वर्ग, आणि 12 चा वर्ग 144 2 0 21 चा वर्ग 441. आणि आता यांची वजाबाकी. 10 मधनं 1 गेलेत, खाली 9 परत देऊन टाकला 5. 10 मधनं 5 परत हे का इथं 5 परत देऊन टाकला, परत इथं हे 6 हे 6 4. म्हणजेच या ठिकाणी दिल्यानंतर बघा काय झालेलं आहे. हे 5 14 मधून 5 गेले, 14 मधून 5 गेले, तर हे 5 आणि 4 9. आणि परत या ठिकाणी दिला घेतला होता बघा किती आलं. यांची वजाबाकी करून घ्या. 441. हे 9 परत देऊन टाकला, परत इथं परत 5 परत देऊन टाकला, परत इथला इथं, म्हणजे परत इथं 6 5 आणि पुढचे 4 9 परत 13,959. बघा रे. 13,959. हे वर्ग केलेला आहे. 120 चा वर्ग हा 21 चा वर्ग होता. करेक्ट आहे. हा, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा बघा पुढचा, हा एक शेवटचा प्रश्न आहे. या शेवटच्या प्रश्नाला त्या ठिकाणी कंटिन्यू करा. कमेंट मध्ये उत्तर सांगा मला, कुणाचं येते बघा. शेवटचा प्रश्न आहे बघा. 10 ते 20 म्हणलेला आहे. लक्ष द्या. 1 ते 20 घ्यायचं, वजा 1 ते ह्याच्या पाठीमागलं 9. आता 20 म्हणलंय, 20 गुणिले 21 छेदामध्ये 2 परत याचा वर्ग, 9 गुणिले 10 छेदामध्ये 2 परत याचा वर्ग, 92 20 म्हणजेच 210 चा वर्ग, वजा हे काय 9 5 45 याचा वर्ग, 21 चा वर्ग 441 2 0 परत 5 चा वर्ग 25 5 चौक 20. आता ह्यांची वजाबाकी आहे. हे वजाबाकी इथं, हे वजाबाकी करून घ्या. किती आहे 2025. म्हणजेच हे परत 5 परत देऊन टाकला, परत 10 परत हे 7 परत त्या ठिकाणी देऊन टाकला, हे 0 दिलं घेतलं काही नाही, म्हणजे 2 आणि परत 4
42,075. बघा रे, या प्रश्नाचं उत्तर येते का? करेक्ट आहे, 42,075. व्हेरी गुड. तृप्ती, पुन्हा पहिलं उत्तर दिलेलं नाव आहे, पुन्हा त्याच्याही अगोदर आहे अनुराग. त्याच्या अगोदर कोणी आहे का बघा? संकेत, महेश. ठीक आहे, चला बघा, इथं आपला हा शेवटचा प्रश्न होता. आपले 5 या ठिकाणचे घटक संपलेले. वर नैसर्गिक संख्या आहे, समसंख्या आहे, विषम संख्या आहे, वर्ग संख्या आहे, घन संख्या आहे. आणि ह्या पद्धतीनं आपण इथं कंप्लीट करून घेतलेलं आहे. आणि इथं आपला आजचं लेक्चर हे संपणार आहे. आता पुढचं जे लेक्चर आहे ते आपलं सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार हे 4 दिवस असणार आहे. ठीक आहे, थांबू आपण. सर्वांना गुड नाईट. चल. एक तास झालं ना कंप्लीट.